मी कायम या गोष्टीचा विचार करते की आमच्या आयुष्यात इतके योगायोग घडून आले की कोणाला खरं वाटणार नाही. ही दोन विरुद्ध दिशेची टोकं एकत्र येण्यासाठी निसर्गाने काय काय चमत्कार केले असतील ते त्यालाच माहिती. म्हणजे पहा कसं ते मी सांगते. तो 8वी ते 10वी ज्या शाळेत होता यशवंतराव चव्हाण, त्याच शाळेत मी पण होते. पण तो जेव्हा 10वीला होता तेव्हा मी 8वीला होते. म्हणजे एकाच शाळेत असून आम्ही एकमेकांना कधीही पाहिलेलं नव्हतं. आम्ही राहायला पण अगदी जवळ होतो. मी बिबेवाडी आणि तो इंदिरानगर. तरी मी त्याला कधीही पाहिलं नव्हतं आणि त्यानेही मला कधीही पाहिलं नव्हतं. आहे ना गंमत. बरं, आता तुम्ही म्हणाल आमच्या दोघात 2 वर्षाचा गॅप आहे. तो 90चा आहे, मी 92ची आहे. तरी आम्ही एकाच वर्षाला कसं काय कॉलेजमध्ये? तर त्याचा पण एक किस्सा आहे. तर तो 11वीला होता पुण्यात नुमवी शाळेमध्ये. तिथे काहीतरी भांडण झाली मुलामुलांची, त्यामुळे त्याला गावाला पाठवण्यात आलं. त्यामुळे त्याची 11वी 12वी गावाला झाली. अर्धी 11वी आणि पूर्ण 12वी म्हणता येईल. आणि हो, तो कॉमर्स फॅकल्टीमध्ये होता बरं का. माझी 10वी झाली, मी पण 11वी 12वी गावाकडेच केली. त्यानंतर 13वीला म्हणजेच फर्स्ट इयरला मी पुण्यामध्ये जेधे कॉलेजला ॲडमिशन घेतलं आर्ट्समध्ये. कारण माझी 11वी 12वी आर्ट्समध्ये झाली होती. आता आम्ही एकाच फॅकल्टीमध्ये कसे काय आलो ते सांगते. तो कॉमर्सचा, मी आर्ट्सची. त्याच्या आणि माझ्यामध्ये 2 वर्षाचा गॅप. तरीही आम्ही एकत्र कसे आलो हे पाहणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये.